हॅलो वेलकम सर्वांचं परत एकदा स्वागत आहे आपल्या JEEच्या PYQ सिरीजमध्ये। आपण स्पेशल टॉपिक कव्हर करतो या सिरीजमध्ये। याआधी आपण इंटिग्रेशन बघितलं आहे, त्याच्यातले काही इम्पॉर्टंट टॉपिक्स बघितलेले आहे। आपण लास्ट सुरू केलं होतं क्वाड्रॅटिक इक्वेशन। आजचा आपला क्वेश्चन थोडा सेपरेट आहे आणि सिंपल पण आहे स्पेशल पण आहे। काय सिंपल आहे काय स्पेशल आहे बघूया। बघा, आपल्याला म्हटलं की अल्फा बीटा रूट्स आहे इक्वेशनचे आणि आपल्याला इक्वेशन दिलेलं आहे। तर जेव्हा कधी इक्वेशन दिलेलं असेल तर त्याचे दोन प्रकार यूज करतो आपण नॉर्मली। पहिला यूज असा आहे की आपण डायरेक्ट त्याचा यूज करू शकतो रूट्स काढण्यासाठी, आणि दुसरा यूज करू शकतो की न्यूटनचा फॉर्म्युला यूज करण्यासाठी। ऑब्वियसली त्याच्यामध्ये रूट्स काढण्यामध्ये अल्फा प्लस बीटा किंवा अल्फा इंटू बीटाची आपण कंडिशन यूज करणार जर गरज पडली तर। आज विचारलं आपल्याला की द लिस्ट व्हॅल्यू ऑफ एन, एनची कमीत कमी पॉवर किती असली पाहिजे की हे जे एक्सप्रेशन दिलाय अल्फा बाय बीटा याचा पॉवर काय असला पाहिजे एन, आणि त्याचा आन्सर आला पाहिजे 1। आता जनरली काय होते, जेव्हा तुम्ही लिस्ट हा शब्द बघता तुम्ही ॲज्युम करता की याचा पॉवर 0 दिला तर आन्सर काय येणार आहे 1। कुठल्याही इक्वेशनचा पॉवर 0 असेल, कुठल्याही नंबरचा फ्रॅक्शन असो किंवा काही असू द्या, 0 असेल एक्सेप्ट 0 तर त्याचा आन्सर काय येते 1 येते। हे तर बरोबर आहे, पण आपल्या ऑप्शनमध्ये बी नाही आहे, म्हणजे काहीतरी एक दुसरी व्हॅल्यू पाहिजे। मग दुसरी व्हॅल्यू काढायची असेल तर आपल्याला अल्फा प्लस बीटा माहिती आहे, अल्फा इंटू बीटा माहिती आहे, पण अल्फा बाय बीटा एक्झॅक्टली कधी काढलेला नाही। मग अशा वेळेस जास्त कन्फ्यूज न होता डायरेक्ट रूट्सकडे जायचं। रूट्स काय म्हणते, या इक्वेशनचे रूट्स दोन पद्धती आहे काढायसाठी, तुम्ही कुठली पण काढू शकता। कुठल्या दोन पद्धती आहे, एक सिंपलशी पद्धत आहे, तुम्हाला माहिती आहे की एक्स स्क्वेअर मायनस 2x आणि प्लस 1 जर असता तो x मायनस 2x प्लस 1 जर असता तर हा आहे x प्लस 1 चा होल स्क्वेअर। याच्यामध्ये आणखी एक एक्स्ट्रा एक आहे, ओके नो प्रॉब्लेम। बघा आपल्याला काय मिळालं, एक्स स्क्वेअर सॉरी हा झाला आपला x मायनस 1 चा होल स्क्वेअर, ठीक आहे, प्लस 1 इक्वल टू 0, आणि सिम्प्लिफाय केलं की x मायनस 1 चा होल स्क्वेअर, हा 1 तिकडे गेला की मायनस 1 झाला। आता मला x ची व्हॅल्यू पाहिजे तर मी रूट घेणार, रूट घेतला की मला मिळालं x मायनस 1, मायनस 1 चा रूट असतो प्लस किंवा मायनस आय, राईट। मायनस 1 चा रूट किती आहे, प्लस किंवा मायनस आय, ओके। आता x इक्वल टू काय भेटलं बघा मला, हा प्लस मायनस 1 तिकडे गेला की प्लस 1 झाला, हे माझ्याकडे दोन रूट आले। याचा अर्थ माझा अल्फा किती आहे, अल्फा आहे 1 प्लस आय आणि बीटा आहे 1 मायनस आय, राईट। झाले आपले दोन रूट तयार। सिंपल मेथड होती। किंवा जर तुम्हाला हे वेळेवर नाही सुचलं तर काय करायचं, आपला फॉर्म्युला आहे स्टँडर्ड श्रीधराचार्य फॉर्म्युला, काय म्हणते की अल्फा कॉमा बीटा इक्वल्स टू मायनस बी, बी किती आहे मायनस 2 प्लस मायनस अंडर रूट बी चा स्क्वेअर, राईट, बी चा स्क्वेअर मायनस 4 ए आहे 1 सी आहे 2 आणि डिवायडेड बाय 2 इंटू ए आहे 1, बस मायनस मायनस प्लस झाला, सो प्लस 2 प्लस मायनस अंडर रूट मायनस 2 चा स्क्वेअर प्लस 4, 4 दुनी होते मायनस 8 डिवाइड बाय 2। जर तुम्ही सॉल्व केलं तुम्हाला परत सेम व्हॅल्यू मिळणार, प्लस मायनस मायनस अंडर रूट 4, सो मायनस सॉरी अंडर रूट ऑफ मायनस 4 डिवाइड बाय 2, 2 बाहेर काढला तर आतमध्ये राहिलं बघा हा 1 प्लस मायनस, हा 2 बाहेर निघालाय तर प्लस मायनस आय डिवाइड बाय 2, 2 2 कॅन्सल, सो आणि अल्फा आणि बीटा जी व्हॅल्यू आपल्याला मिळाली ते सेम आहे, काय 1 प्लस मायनस आयोटा, ठीक आहे। दोन पैकी तुम्ही कुठलीही व्हॅल्यू यूज करू शकता, बोथ आर करेक्ट। आता अल्फा भेटला बीटा भेटला तर फॉर्म्युला भेटल्याबरोबर सॉरी व्हॅल्यू भेटल्याबरोबर आपण हा फॉर्म्युला डायरेक्टली यूज करू शकतो। कॉम्प्लेक्स नंबर आहे, कॉम्प्लेक्स नंबरचा कुठलाही पॉवर काढणं सोपं आहे। एक, जर सिम्प्लिफाय झालं इक्वेशन तर आपण डायरेक्ट सिम्प्लिफाय करून सॉल्व्ह करू। सेकंड, जर नाही झालं सिम्प्लिफाय तर आपल्याकडे डी मोवियस थेरम आहे, तिथून आपण सॉल्व्ह करू शकतो, किंवा युलर्स फॉर्म्युला पण आहे डिपेंडिंग ऑन द कंडिशन्स। आता आपण अल्फा बाय बीटा काढू। सो अल्फा बाय बीटा एक कुठली पण व्हॅल्यू घ्या, वरती काही फरक पडत नाही। सो मी 1 प्लस आयोटा घेतो डिवायडेड बाय 1 मायनस आयोटा। आपलं लॉजिक काय असते, डिनॉमिनेटर मध्ये कधीही आपल्याला कॉम्प्लेक्स नंबर ठेवायची आदत नाही, तर आपण काय करणार, याला रॅशनलाइज करूया। हा झाला 1 प्लस आयोटा, 1 प्लस आयोटा झालं रॅशनलाइज। आता सिम्प्लिफाय करणं आपलं काम आहे, बाकी एकदम सिंपल आहे। सो अल्फा प्लस बीटा इज इक्वल्स टू 1 प्लस आयोटाचा होल स्क्वेअर, सो बेसिकली 1 चा स्क्वेअर 1, ठीक आहे, प्लस 2i झाला तो वरती, आणि मायनस 1 डिवायडेड बाय 1 चा स्क्वेअर
मायनस आयचा स्क्वेअर प्लस मायनस 1 कॅन्सल 2i डिवायडेड बाय 1चा स्क्वेअर 1 आयचा स्क्वेअर मायनस 1 आयचा स्क्वेअर काय असते मायनस 1 आणि मायनस मायनस काय झालाय प्लस 1. सो बघा बेसिकली आपल्याकडे काय भेटलं 2i डिवायडेड बाय 2 2 2 कॅन्सल म्हणजे अल्फा बाय बीटा याची व्हॅल्यू किती आहे आय आहे आणि आयचा आपल्याला पॉवर घ्यायचा तर आपण दोघांचा पॉवर काय करायचा आहे सपोज n घ्यायचा आहे आणि आपल्याला म्हटलंय बेसिकली की ही जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू किती असली पाहिजे 1 च्या बरोबर दिस शुड बी इक्वल्स टू 1 म्हणजे बघा आयचा कुठला पॉवर किती असतो 1 असतो. जर तुम्हाला माहिती असेल तर आयचा कुठला पॉवर 1 असतो आयचा 4n नंबरचा पॉवर काय असतो 1 असतो. आता 0 आपण ठेवू शकत नाही 4k पकडून घेऊ आपण k बिलॉंग्स टू एनी रियल नंबर. ठीक आहे आपल्याला माहिती आहे की आपण 0 ठेवू शकत नाही कारण की 0 जर ऑप्शन असतं आपण डायरेक्ट 0 टिक केलं असतं सॉल्व्ह करायची गरज नसती. पण झालं काय 0 ऑप्शन मध्ये नाही आहे मग सगळ्यात पहिले आपण k ची व्हॅल्यू जर 1 ठेवली सो n इक्वल्स टू 4 into 1 so n should be equals to 4. सो मिनिमम व्हॅल्यू काय असली पाहिजे अल्फा बाय बीटा टू दी पॉवर n साठी जर व्हॅल्यू 4 ठेवली तर आन्सर किती येणार आहे 1. सो आपला करेक्ट आन्सर काय ऑप्शन नंबर सी इज द राईट आन्सर. सिंपल सा क्वेश्चन आहे कॉम्प्लिकेटेड नाही आहे हार्डली 1 मिनिट तुम्हाला लागेल सॉल्व्ह करायला. मी एक्सप्लेन करतोय मला वेळ लागतोय पण एका मिनिटामध्ये हा क्वेश्चन सॉल्व्ह होऊ शकतो. फक्त लक्षात काय ठेवायचं आहे की इक्वेशन सोपं आहे सॉल्व्ह करायला तर रूट्स काढणं सोपं जाईल. सेकंड अल्फा बाय बीटा दिसल्याबरोबर हे डोक्यात आलं पाहिजे की आपण इथे न्यूटन्स फॉर्म्युला यूज करायची गरज नाही आहे. सेकंड अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा पण यूज करायची गरज नाही. तुम्हाला वाटेल तुम्ही करू शकता काही हरकत नाही आहे. ठीक आहे ते काही कॉम्प्लिकेटेड आहे असं नाही आहे करू शकता पण वेळ लागेल सॉल्व्ह करायला. मग तिसरी गोष्ट काय उरली आहे की याचे रूट्स काढायचे. रूट्स कॉम्प्लेक्स भेटले की आपल्याकडे आणखी 2 ऑप्शन येतात. एक सिम्प्लिफाय झालं जसं हा झाला सिम्प्लिफाय तर करू शकतो नाही झाला सिम्प्लिफाय तर कॉम्प्लेक्सच्या फॉर्म्युल्याने मग तो युलर असू द्या रूल किंवा डी मोवियस थेरम असू द्या दोघांपैकी कुठलाही रूल यूज करून आपण या इक्वेशनचा आन्सर काढू शकतो. तर अशा प्रकारे हा क्वेश्चन आपण सॉल्व्ह केलेला आहे. तुम्हाला समजलं असेल लाईक शेअर करत चला सबस्क्राईब करा आणि लक्षात ठेवा सेम व्हिडिओ तुम्हाला अशाच टाईपचे बघण्यासाठी आपली प्लेलिस्ट आहे तिथे चेक करा. भेटूया पुढच्या क्वेश्चन सोबत. टिल देन टेक केअर. थँक्यू व्हेरी मच.